महाराष्ट्र हादरून सोडणाऱ्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आलेली आहे। तब्बल 80 दिवसाच्या तपासानंतर पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्र दाखल केलेलं आहे आणि त्याच आरोपपत्रातून धक्कादायक माहिती उघडकीस आलेली आहे। या आरोपपत्रानुसार वाल्मिक कराड हाच या संपूर्ण हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। विष्णू चाटे हा क्रमांक 2चा आरोपी असून खंडणीच्या वादातून ही हत्या झाल्याचा आरोप आहे। त्याबरोबरच संशयितांनी एका कंपनीकडे खंडणीची मागणी केली होती। त्यानंतर 29 नोव्हेंबर रोजी सुदर्शन गुलेच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती। त्यानंतर 6 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचा सुदर्शन गुले, प्रदीप गुले आणि सुधीर सांगळे यांच्याशी वाद झाला होता। मग त्यानंतर काही दिवसांनी नांदुरा फाटा येथे तिरंगा हॉटेलवर संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला गेला होता, अशी माहिती देखील समोर आलेली आहे। मग त्यानंतर इथं विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले यांची तिरंगा हॉटेलवर भेट झाली। मग त्यानंतर यांनी सांगितलं की संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा, असा निरोप विष्णू चाटेने सुदर्शन गुले याला दिला होता, अशी सुद्धा धक्कादायक माहिती या पत्रातून समोर आलेली आहे। या वादानंतरच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले। तसेच या प्रकरणात 5 गोपनीय साक्षीदारांनी महत्त्वाची माहिती पोलिसांना दिलेली आहे। याशिवाय सीआयडीच्या हाती संतोष देशमुख यांना मारहाण होत असल्याचा व्हिडिओ देखील हाती लागलेला आहे। त्यामुळे आता तपास आणखी मजबूत झाला असून आरोपीवर कारवाईचा फास आवळला जाणार आहे। तसेच या घटनेने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले असून खंडणी, अट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही मुद्द्यावरून राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे। या हत्याकांडामागील सत्य बाहेर येत असताना आता पुढील कारवाई काय होते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। की यावर तुमचं मत देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।